नमस्कार. आज 1 ऑगस्ट 2026 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. त्यासोबतच पहा, आपण जे पूर्वी मॅगझिन स्वरूपात अशा पद्धतीने नोट्स द्यायचं ना, ते परत एकदा मी सुरुवात केलेलं आहे. ओके, तर आपण सर्वप्रथम वृत्तपत्र विश्लेषण सुरुवात करूयात. राज्यभर पावसाचा कहर, 6 जणांचा मृत्यू, 4 बेपत्ता, अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, रस्ते बंद, अनेक गावांचा संपर्क तुटला. त्यानंतर अल निनोच्या सावटातही पुण्यात उच्चांकी पाऊस व पहा यावर्षी अल निनो होतं. मग याबद्दल एक सुंदर आर्टिकल आलेलं आहे, लगेच ते आपण आर्टिकल थोडक्यात पाहूयात. ओके, म्हणजे क्लायमेट चेंज म्हणजे काय, किंवा तुम्ही हे इंट्रोडक्शन म्हणून नक्की यूज करू शकता. पहा, जसं की इथे दुष्काळाची तयारी करावी तर पुराचे नियोजन करण्याची वेळ येते. उन्हाचे दिवस पावसाळी होतात. पावसाळ्याची सुरुवात उष्माच्या घातकांच्या अनुभवाने होते आणि थंडी अनेकदा नावालाही पडत नाही, तर कधी कधी अचानक पांघरूनही पुरत नाही. ओके, यालाच म्हणायचं क्लायमेट चेंज. आता अगदी हे थोडंसं मुश्किल स्वरूपातून बोलण्यात आलेलं आहे पहा, पण अगदी हे थोडंसं कॅच करतं. ओके, अटेन्शन जे आहे ना, ते लगेच कॅच करतं एक्झामिनरचं. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने म्हणजे इफेक्टिव्ह वेनी लिहिण्याचा प्रयत्न करा, अँसर्स वगैरे. ओके, आता पहा, प्रत्येक विद्यार्थ्याकडे तर कंटेंट सेम आहे, बरोबर. आता पहा, अगदी प्रेसिडेंट ऑफ इंडिया, त्यानंतर राज्यपाल, त्याच्यानंतर आणखीन कोणतं, ह्या म्हणजे राज्य विधिमंडळ, संसद, हे सगळ्यांना माहिती आहेत. पहा, तेच कलम आहेत, सर्व काही तेच आहे, बरोबर. म्हणजे आपल्याकडे सगळ्यांचं समान आहे, कंटेंट तर सर्वांचं समान आहे. आता ज्वालामुखी कुठं आली, भूस्खलन कुठं झालं, हे सगळं समान आहे. परंतु तुम्ही कोणत्या वेनी इफेक्टिव्ह वेनी लिहिता हे तिथं कॅच करतं एक्झामिनरला, बरोबर आहे. मग त्यासाठी पहा, इफेक्टिव्ह वेला जास्त तुम्ही प्राधान्य द्या. व विद्यार्थ्यांना मी बहुतांश वेळेस तेच म्हणत आहे, पहा, डायरेक्टली जसं नॉर्मल जो विद्यार्थी आहे ना, तो कलम लिहून स्टार्ट करतो ना, आधी तुम्हाला ते तसं करायचं नाही, थोडंसं इफेक्टिव्ह वेने प्रयत्न करायचा आहे. व आता तर सुरुवात झालेली आहे डिसेंबर, आता अगदी 1 महिना झालेला आहे आन्सर रायटिंग करून विद्यार्थ्यांना. नक्की काय काय फरक जाणवलेला आहे ते तुम्ही मला नक्की सांगू शकता, म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता, किंवा अगदीच मला डायरेक्टली फीडबॅक जरी दिला तरी म्हणजे थोडंसं मनाला समाधान होईल. किंवा आणखीन काही त्यामध्ये सजेशन्स वगैरे असतील ना, तर ते तुम्ही मला प्लीज सांगू शकता. ओके, डन. त्यानंतर आर्टिकल आपण चर्चा करत होतो. पहा, तर हवा बदलते आहे, उष्णता वाढीचे इशारे मिळतात, पण परिणामांच्या तीव्रतेने अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे भविष्यात प्रगत यंत्रणाही कमी पडू शकते. हा युरोपसाठीचा धडा. पहा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आता सध्याला युरोपमध्ये उन्हाळा आहे. उन्हाळा म्हटल्यानंतर तिथे एवढा तप्त उन्हाळा पडलेला आहे ना, की तिथं वनवे लागत आहेत. व वनवे लागल्यानंतर पहा, अगदी ते वनवे विझवण्यासाठी सर्व देशांना वगैरे तिथं कसरत करावी लागत आहे. जसं उदाहरण इथं देण्यात आलं आहे फ्रान्सचं. ओके, फ्रान्सची जे डिझास्टर मॅनेजमेंटची जी टीम आहे ना, ती एवढी तत्पर आहे ना, ती 12 सेकंदामध्ये एखादी वनवा तिथं विझवू शकतात. व पहा, एवढी प्रगत यंत्रणा असताना देखील, किंवा आता मनुष्यबळ बघा तुम्ही, 2500 जवान, 1500 लष्करी कर्मचारी आणि 1200 पोलीस, ओके, एकत्र येऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न करत होते. पण पहा, ते नियंत्रण मिळवू शकले नाहीत. एवढ्या भयानक पद्धतीच्या तिथं आगी लागत आहेत. ओके, त्यांची डिझास्टर मॅनेजमेंट अगदी जास्त सक्षम असून देखील पहा, त्यांना आग नियंत्रणात येत नाहीये. मग अगदी याचा परिणाम कुठं होत आहे, तर पहा, क्लायमेट चेंज फक्त भारत देशाला मिळत आहे का, तर बिलकुल नाही. आता भारत देशाने तर, किंवा महाराष्ट्र सरकारने तर पहा, आपण तयारी केली होती की बाबा यावेळेस अल निनो आहे व दुष्काळ खूप पडणार आहे. परंतु तुम्ही पाहिला तर आता काय, ओला दुष्काळ पडण्याची परिस्थिती आलेली आहे. हा, आता लातूर जिल्हा थोडंसं अपवाद आहे, त्याबद्दल सॉरी. म्हणजे आजच्या लोकसत्तामध्ये पण आलेलं आहे कुठे ती बातमी, पहा. हा, हे पहा, लातूर जिल्ह्यात अजूनही दुष्काळ संकट. ओके, लातूर जिल्ह्याला तुम्ही अपवाद सोडा, परंतु दुसऱ्या अन्य जिल्ह्यांसाठी तरी अगदी जर म्हटलात तुम्ही, तर तिथं काय होत आहे, तर अगदी ओला दुष्काळ पडल्यासारखी स्थिती तिथं निर्माण झालेली आहे, बरोबर. मग अल निनोचा प्रभाव व डायरेक्टली दुष्काळच्या पुढची स्थिती झालेली आहे. मग यामुळे काय होत आहे, तर अगदीच पहा, हे जे टायटल इथं देण्यात आलं ना, मग तेच इथं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. पहा, की आपण अल निनोची किंवा दुष्काळाची तयारी केली होती, की लगेच आपल्याला पुराचं नियंत्रण तिथं करावं लागत आहे. मग अगदी क्लायमेट चेंजचे परिणाम काय आहेत, तर हेच आहेत पहा परिणाम. व पहा, फक्त हे आपल्या देशासाठी नाही आहेत, तर संपूर्ण जगभरामध्ये ह्याचे परिणाम आपल्याला सोसावे लागत आहेत. जसं फ्रान्सला तिथं आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत, तसंच ब्रिटनचं वेगळं काही आहे. त्यानंतर पहा, पाकिस्तानमध्ये पण बाढ सध्याला आलेली आहे. त्यानंतर आपल्या देशामध्ये आसाम, तिथे पण बाढ आलेली आहे. म्हणजे प्रत्येक जागेकडून पहा, क्लायमेट चेंजचे फटके जे आहेत ना, ते प्रत्येक देशाला बसत आहेत. मग आता इथून प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो, पहा, की क्लायमेट चेंज याला आपण टॅकल कशा पद्धतीने करू शकतो. ओके, मग नक्कीच पहा, थोडंसं आता क्लायमेट चेंजला आपलं जे अँटिना आहे त्याला रडारवरती ठेवायचं आहे. जिथे जिथे क्लायमेट चेंज बद्दल आपला प्रश्न किंवा म्हणजे तशा पद्धतीने सोल्युशन मिळतील ते आपल्याला लिहून ठेवायचे. डाटा पॉईंटसाठी हे खूप महत्त्वाचं आहे, बरं. ओके, डन. म्हणजे ह्या आर्टिकलमध्ये जास्त काही नाही, परंतु त्यांनी फक्त सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा तुम्ही जे म्हणत आहात ना, ती हवा बदलत आहे व निसर्गाचा नियम आहे, पहा, बदल
होतच होतं. ओके, आता त्यांनी तो उदाहरणास्वरूप तशंतर मंतरचं उदाहरण दिलेलं आहे, परंतु मी ते घेत नाहीये. ओके, म्हणजे थोडंसं मला क्लायमेट चेंज बद्दलच ठेवायचं, त्यामुळेच पहा मी फक्त 2 ते 3 पॉईंट हायलाइट केले आहेत. ओके, डन. त्याच्यानंतर वापस चला आपल्या वृत्तपत्राकडे. फ्रंट पेज झालेला आहे आपला. आता नेक्स्ट पहा, पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ. गतवर्षीच्या तुलनेत नोंदणी निम्म्यावर, 10 दिवसांची मुदतवाढ त्यांनी दिलेली आहे. पहा, पीक विमा आता अगदीच दुष्काळ ज्यावेळेस पडतो किंवा पिकाचं नुकसान ज्यावेळेस होतं आपलं, म्हणजे नैसर्गिक कारणानिमित्त किंवा अन्य काही कारणानिमित्त जर पिकाचं नुकसान झालेलं असलं तर आपण पिकावरती विमा घेतो. पहा, व विमा भरल्यानंतर आपल्याला नक्कीच त्याची जी रक्कम आहे ती दिवाळी दरम्यान आपल्याला ती नक्की चांगल्या पद्धतीने मिळते. यासाठी शेतकरी पीक विमा भरतात. बरोबर आहे. मग आता याच्या पूर्वी काय व्हायचं पहा, म्हणजे ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांचं सरकार होतं त्यांनी ₹1 पीक विमा आणलेला होता. बरोबर आहे. परंतु त्याचा बहुतांशरित्या दुरुपयोग करून घेण्यात आला. ओके, मग त्यामध्ये पण घोटाळे वगैरे समोर येत होते. मग त्यानिमित्ताने पहा, देवेंद्र फडणवीस यांचं सरकारनंतर त्यांनी म्हटले की बाबा हे जे ₹1 जी स्कीम आहे पीक विमा भरायचा ती त्यांनी बंद केलेली आहे. मग ही बंद केल्यामुळे आता परिणाम असा झालेला आहे पहा, जर तुम्हाला हेक्टरी जर ₹1300 वगैरे जर तिथं लागत असतील चार्जेस, ओके, आता ते प्रत्येक ह्याच्यानुसार आहे. आपण फक्त मी एक मॉडेल घेतलेला आहे ₹1300 म्हणून. मग पहा, जर तुम्हाला 1300 किंवा ₹1000 जर पर हेक्टरीचं तिथं रुपये भरावे लागत असतील तर मला सांगा आज घडीला शेतकऱ्याकडे तेवढे पैसे आहेत का? तर अगदीच बियाण्याला पैसे नाहीत, त्यानंतर वरून पाऊस नाही. मग हे सर्व सिच्युएशन पाहिली, वरून परत आपला जर हेक्टरी तिथं ₹1000 जर भरायचे म्हटलं तर नक्कीच पहा त्याच्या खिशाला कात्री लागेल. मग त्यामुळे पहा शेतकरी थोडंसं उदासीन झालेत पीक विमा भरण्यासाठी. मग आता तुम्ही इथं सुवर्ण मध्य कसं सांगू शकला असता, किंवा म्हणजे या सिच्युएशन आता ऍज अ डिस्ट्रिक्ट कलेक्टर किंवा तुम्ही निर्णय घेणारे व्यक्ती आहात, ओके, किंवा तुम्ही कृषी मंत्री आहात पहा, मग तुम्ही इथं सुवर्ण मध्य कशा पद्धतीने साधता येईल तुम्हाला? ओके, तर याबद्दल थोडंसं तुम्ही विचार करू शकता. पहा, जसं की मी आता जर सोल्युशन द्यायचं म्हटलं तर आपण आणखीन जास्त तिथे चाळणी लावू शकलो असतो. पहा, जसं की ₹1 विमा आता शेतकऱ्यांसाठी पण गरजेचा आहे. बरोबर आहे. व आता इथून कुठून देणार आहे? मग हे सरकार भरत आहे. बरोबर, उर्वरित जी रक्कम आहे ती सरकार भरत आहे. मग ₹1 जर विमा आपण जर ठेवलं नाही तर त्यांना कन्सेशन मध्ये विमा ठेवणं गरजेचं आहे. बरोबर. आता अगदी मग तुम्ही म्हणाल की सर हे तर तिजोरीवरती ताण आहे. पहा, दुसरीकडून जरी गेलात ना तर तिजोरीवरती ताण आहेच आहे. आय थिंक कोणतं कॅगचा हवाल का कोणता तरी एक आहे, त्यानुसार पहा तुम्ही जे मोठे मोठे उद्योजक वगैरे आहेत त्यांच्या तिथं फ्यूल वगैरे, आता सॉरी फ्यूलचं नाहीये ते, फ्यूलचं वेगळी केस होती. तर पहा त्यांचे पण आपण नॉन परफॉर्मिंग ऍसेट जे आहेत ते माफ करतोच ना. मग शेतकऱ्यांचं करायला काय प्रॉब्लेम आहे? मग या बेसिसवर पहा, व भारतीय संविधान आपल्याला काय सांगतं तर अगदी पहा, लोक कल्याणकारी राज्याची स्थापना आपल्याला करायची आहे, सोशल जस्टिस आपल्याला आणायचं आहे. मग सोशल जस्टिस आपण जर त्यांना फक्त ₹500 एका शेतकऱ्याला मदत करून जर होत असेल तर ते नक्कीच आपल्यासाठी गरजेचं आहे ना. हा, मी म्हटलं ना आता इथे ₹1000 होतं ना, त्याची फक्त 50% करूयात आपण. जर तेवढ्याने पण जर शेतकऱ्याची तिथं जास्त मदत होत असेल तर आपण भारतीय संविधानाचा तिथं मान ठेवत आहोत. ओके, मग यासाठी तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच थोडंसं विचार वगैरे तिथं करू शकता. पण पहा, इथं स्क्रुटिनी होणं खूप महत्वाची आहे. आता स्क्रुटिनी होतानाच प्रॉब्लेम काय होत आहे पीक विमाच्या केसमध्ये, तर अगदी जे अधिकारी आहेत ते उंटावर बसून हाकल्यासारखं तिथं करत आहेत. मग हे चुकीचं होत आहे. ओके, व शेतकऱ्यांना बांधावरती जाऊन तिथं फोटो वगैरे काढा किंवा तशा पद्धतीने, मग ते पण एक चुकीचं आहे. पहा, कारण तुम्हाला माहिती आहे आपला सर्रास भाग हा ग्रामीण भाग आहे व ग्रामीण भागामध्ये टावर्स किंवा नेटवर्क तिथं पकडत नाहीये. मग त्या सिच्युएशनला जर तुम्ही म्हटलात की बाबा 4G फोन घेऊन जा तिथं बांधावरती तुला फोटो काढायचे आहे तर ती योग्य होणार नाही. मग ह्या जे सिच्युएशन आहेत ना, टेक्सावी आपले तेवढे प्रमाणात शेतकरी नाही आहेत. मग आपण याला आणखीन एक परिणाम देऊ शकतो. पहा, तिथे आणखीन एक पॉझिटिव्ह सोल्युशन काय, जे युवा बेरोजगार आहेत त्यांना आपण तिथं कंत्राटी भरतीवरती घेऊन पीक विमा भरण्यासाठी, त्यासोबतच पहा बांधावरती जाऊन फोटो काढण्यासाठी तिथे नेमणूक त्यांची करू शकतो ना. मग अगदी आपल्याकडे सोल्युशन भरपूर आहेत पहा, परंतु सरकार पण त्या पद्धतीने थोडंसं पॉझिटिव्ह जर असलं तर हे सर्व काही बेटर होऊ शकेल. ओके, आता अगदी माझे पण पॉईंट तुम्हाला कदाचित थोडंसं हे होत असतील तर तुम्ही स्वतःहून पण नक्की सांगू शकता, त्याबद्दल काही नाही आहे. ओके, पण पॉझिटिव्ह वेने तुम्ही जाऊ शकता. हा, त्याच्यानंतर पहा, काल एका विद्यार्थ्याने कमेंट मला म्हणजे खूप बेटर वाटलं ते की यस सर, म्हणजे की जे न्यूजपेपर आहे ते बेटरच असतं, म्हणजे कधी कोणत्याही अँगलने. आता पहा, न्यूजपेपर मधून ज्ञानच भेटतं आपल्याला. बरोबर आहे, ते पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो, परंतु ते ज्ञान किंवा नॉलेज ते भेटतं. आता आपल्यावरती ते डिपेंड आहे की तुम्ही कशा पद्धतीने त्याला पाहता. म्हणजे अगदीच इथं पण ऍप्टिट्यूड आलेला आहे. त्यानंतर अगदीच काय म्हणू शकता याला, हे म्हणजे तुमचा पर्स्पेक्टिव्ह मॅटर करतो तिथं. अगदी इथे पण तीच केस आहे. पहा, तुमचा पर्स्पेक्टिव्ह मॅटर करतो. आता तुम्ही सरकारच्या पद्धतीने विचार करतात की शेतकऱ्याच्या पद्धतीने विचार करतात. ओके, पण भारतीय संविधानाच्या पद्धतीने जर विचार केलात तर आपलं भारतीय संविधान ऑलरेडी म्हटलंय DPSP मध्ये की कल्याणकारी राज्याची स्थापना आपल्याला करायची आहे. ओके, त्यानिमित्ताने तुम्हाला सर्व डिसिजन्स घ्यायचे आहेत. ओके, व त्यानंतर मी काय म्हटलंय तुम्हाला, रूल ऑफ लॉ.
गाठ बांधून ठेवायचे, रूल ऑफ लॉलाच आपल्याला फॉलो करायचा आहे. डन. नेक्स्ट पहा, इथे आपल्यासाठी गरजेची न्यूज नाहीये. ओके, पुढे चला. जेन झी वर कारवाईचा बडगा, पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याच्या आरोपावरून कारवाई करण्यात येत आहे. पहा. ओके, त्याच्यानंतर सागरी खनिज शोधासाठी 84,000 कोटी रुपयांची तरतूद. समुद्र मंथन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची काल मंजुरी भेटलेली आहे. त्यासोबतच PM किसान योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. म्हणजे दरवर्षी 6,000 रुपये शेतकऱ्यांना 3 हप्त्यामध्ये जे पडतात त्यांनी परत एकदा रिन्यू केलेली आहे पुढील 5 वर्षासाठी स्कीम. ओके, चांगली गोष्ट आहे. त्यानंतर माजी लष्कर प्रमुख जनरल शर्मा यांचे निधन. आता ही पर्सनली न्यूज बातमी आहे. पहा, कदाचित परीक्षेला प्रश्न विचारला जाईल. 1988 ते 1990 दरम्यान जनरल शर्मा हे लष्कर प्रमुख होते भारतीय इंडियन आर्मीचे. ओके, त्यासोबतच त्यांनी पहा 1965चं जे युद्ध होतं ते पण त्यांनी लढलेलं आहे. हे थोडक्यात तुम्हाला माहिती असणं गरजेचं. पर्सनली न्यूज मध्ये कंबाईन परीक्षेला हा कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, डन. त्यानंतर पुढे चला. बुक रिव्ह्यू आलेले आहेत, शनिवार असल्या कारणाने तर स्किप केलं तरी चालेल. नेक्स्ट पहा, स्वयंचलित AI एजंटचे हॅकिंग कृत्य किती घातक. आता अगदी आर्टिकल जर पाहिला तसा तर ते बेटर आहे, परंतु क्रक्स तेवढंसं महत्वाचं नाही आहे. तर तुम्हाला माहिती असेल याच्यापूर्वी अँथ्रोपिकनं आणलं क्लाउड एआयनं काय केलं पहा, अगदी 16 वर्ष एखादा व्यक्ती हॅकिंग करण्याचा प्रयत्न करत होता, त्याला जमलं नाही, ते त्यानं एका सेकंदात तिथं करून टाकलं होतं, किंवा 10 मिनिटांमध्ये त्यांनी फक्त हॅक करून टाकलं होतं एखादी वस्तू. बरोबर आहे. मग ती अँथ्रोपिक एकदम डेंजर विचार करतो किंवा खूप डेंजर आहे आपल्याला, म्हणजे त्यावेळेस फक्त एकच होतं अँथ्रोपिकचं क्लाउड एआय. ओके, ती खूप डेंजर आहे असं आपल्याला समजलं की मग लगेच पहा काल परवाच चायनाने लॉन्च केलं मूनशॉटचं किम K3. ओके, मग किम पण तशाच पद्धतीने हे पहा क्लाउडचं नेक्स्ट व्हर्जन असल्यासारखं ते आहे व ते फ्री ऑफ कॉस्ट आहे किंवा ओपन एआय आहे ते, सॉरी ओपन सोर्स आहे ते. बरोबर. मग हे झालं पहा एकीकडे अँथ्रोपिक, त्यानंतर क्लाउड एआय, अँथ्रोपिकचं क्लाउड एआय. त्याच्यानंतर पहा आता इकडं मूनशॉटचं कोणतं Kim3 जे की चायनाचं आहे. बरोबर. मग आता ओपन एआय तरी मागं कशाला राहील. आता ओपन एआयचं तसं काही त्यांनी हॅकिंग करावं म्हणून केलं नव्हतं. पहा, ओके, त्यांनी फक्त टेस्ट करत होते. टेस्ट करता करता त्यांना असं लक्षात आलं की बाबा आपलं जे काय म्हणू शकता एजंट आहे, त्या एजंटचं नाव पहा हगिंग फेस. ओके, ह्या एजंटने दुसऱ्या कंपनीच्या एआयला त्यांना हॅक केलेलं आहे. ओके, म्हणजे अगदी त्याला पण माहिती नव्हतं की ओपन एआय फक्त टेस्टिंग चालू होती. आता ओपन एआयचं कोणतं आहे म्हणजे पहा, हा कदाचित परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकेल. पहा प्लीज लक्षात ठेवा, अँथ्रोपिक. ओके, हे पण USAचं आहे अँथ्रोपिक. याचं व्हर्जन कोणतं आहे पहा, क्लॉड. ओके, हे क्लॉडचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा ओपन एआय हे कोणाचं तर ChatGPT. ओके, ChatGPT ओपन एआय वरतीचं आहे, म्हणजे त्यांचं ते मेन कंपनी. त्याच्यानंतर पहा गुगल. ओके, गुगलची कोणतं आहे तर जेमिनाय. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट जर तुम्ही पाहिलात तर एक्सची आहे ग्रोक. ओके, त्यानंतर पहा इकडे डीपसिक एआय त्यांचं स्वतःच आहे. त्याच्यानंतर आणखीन एक राहिलेलं आहे मूनशॉट. ओके, मूनशॉट एआय चायनीज आहे. पहा काल परवाच लॉन्च झालेला आहे व यांचा आहे Kim K3. ओके, Kim K3. ओके, तर हे अशा पद्धतीने मॉडेल्स आहेत त्यांचे, प्लीज लक्षात ठेवा. व एवढे घातक आहेत. आता यामधील जेमिनाय थोडंसं म्हणजे एकदम शाहूबाळा आहे. बाकी ग्रोक पहा तुम्ही जसं विचारलं ना तसं त्यांनी उत्तर देतं. ChatGPT म्हणजे एकदम थोडंसं आता घातक होत आहे, म्हणजे त्यांना पण माहिती नव्हतं की हे असं हाताबाहेर जाईल म्हणून, परंतु त्यांनी पण आता हाताबाहेर जाण्याचा प्रयत्न काल केलेला आहे. त्यानंतर अँथ्रोपिकचं क्लाउड एकदम डेंजर, आणि हे मूनशॉट आहे Kim K3. आपण याला टेस्टिंग केलेलं नाहीये, परंतु हे पण डेंजर आहे असं म्हटलं गेलेलं आहे. चायनाने म्हटलेलं आहे की बाबा हे क्लॉड एआयला पण टक्कर देईल. ओके, त्यानंतर हे जे अँथ्रोपिक आहे ना ती USAने स्वतःसाठीच ठेवलेलं आहे. आता दुसऱ्या देशांना त्यांनी एक्सपोर्ट करणार नाहीत. मग पहा आता हे जे क्लाउड एआय आहे किंवा हे Kim K3 वगैरे जे एआय आहे हे जर मार्केटमध्ये आले तर मार्केटमध्ये आल्यानंतर पहा हॅकिंग करणं एकदम सोपं होऊन जाईल. ओके, म्हणजे जर तुम्हाला हॅकिंग येत पण नसेल, त्याचं ABCD पण माहिती नसेल, तुम्हाला काय कोणतं ब्राउझर काय असतं, लिनक्स काली काय आहे हे काहीच माहिती नाही ना, तरी पण तुम्ही फक्त कमांड दिलात ना तर ते हॅक करू शकतं. एवढी ताकद त्या अँथ्रोपिक आणि अँथ्रोपिकच्या क्लाउडमध्ये आणि मूनशॉटमध्ये आहे. ओके, मग अगदीच पहा जे येणारं जग असेल किंवा जी येणारी बँकिंग प्रणाली असेल ती खूप घातक होणार होती. बरोबर आहे. मग आता USA नंतर बॅन केलेलं आहे, इंडियाला त्यांनी देणार नाही आहेत, परंतु मूनशॉट एआय तरी आपल्या देशामध्ये डायरेक्टली येऊ शकतं कारण ती ओपन आहे.
ओके, ओपन सोर्स असल्यामुळे पाहूयात आता याचं पुढे भविष्य काय वगैरे आहे. परंतु आता अगदीच याच्या पूर्वीचे आर्टिकल्स तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे कालचं आर्टिकल आलेलं होतं, त्याच्यानंतर पूर्वी केरळमध्ये जॉब गेली पहा. ओके, किंवा चायनामध्ये त्यांनी कशा पद्धतीने धोरण राबवत आहेत. आता पहा, चायनामध्ये AI मुळे जॉब जात आहेत. बरोबर आहे, चायनामध्ये तर भरपूर आलेला आहे AI, परंतु तरी देखील पहा त्यांनी जॉब जाऊ देत नाहीत. तर त्यांनी काय करत आहेत, व्यक्तींची रिस्किलिंग करत आहेत. जे एम्प्लॉईज वगैरे त्यांच्याकडे काम करत आहेत ना, त्यांना रिस्किल करत आहेत. कारण ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा ह्या रोबोटला पण देखभालीची गरज असते. बरोबर आहे, मग त्याला प्रोग्राम किंवा त्याच्यावरती स्किलचं काम कोण करत आहेत, तर कर्मचारीच करतात, मनुष्यच करावं लागतं. मग त्या मनुष्यांना त्यांनी स्किलिंग वगैरे देत आहेत. व त्यांच्या सर्वोच्च कोर्टाने सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही कोण्याही एकाही व्यक्तीला काढायचं नाही जॉबवरून. कशामुळे, तर रोबोट आला किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं म्हणून तुम्ही काढायचं नाही, असं त्यांच्या सुप्रीम कोर्टाने तिथं सल्ला दिलेला आहे. त्यामुळे पहा, तिथे डायरेक्टली सर्व रूल्स तिथं फॉलो होत आहेत. परंतु आपल्या देशामध्ये डायरेक्टली एक बटन दाबलं की 1000 व्यक्तींचे तिथे राजीनामे किंवा म्हणजे 1000 व्यक्तींना नोकरीवरून काढण्यात आलेलं आहे. हे खूप चुकीचं आहे पहा. मग तुम्ही जर सोल्युशन देत असताना ना आर्टिफिशियल इंटेलिजन्सला म्हणजे पहा प्लीज, माझं तुम्ही पूर्वीच्या लेक्चर्स मधून या, कारण तिथलेच जास्त पॉईंट आहेत. इज ऑफ लिव्हिंग आपण त्या दिवशी हीच चर्चा केली होती पहा. इज ऑफ डुईंग बिझनेस नाही तर इज ऑफ लुईंग. म्हणजे आपण रेफ्रिजरेटर कशामुळे खरेदी केलेलं आहे, तर थंड पाणी पिता यावं यासाठी खरेदी केलं. त्यानंतर आपण कूलर किंवा AC कशामुळे खरेदी केलं, तर अगदी उकळत्या वातावरणामध्ये आपल्याला थंड जाणवावं यासाठी आपण त्या दोन गोष्टींचा वापर केलेला आहे. अगदी तसंच आहे पहा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आपण पॉझिटिव्ह वेनी करणं काळाची गरज आहे. ओके, व तुम्हाला उत्तरामध्ये पण हेच पॉईंट लिहायचे आहेत. डन. आता म्हणजे पहा, कोणतंही AI असू द्या, ते AI हॅक करणार आहे किंवा म्हणजे ते घातक बनणार आहे हे तर नक्की आहे. मग त्याच पद्धतीने हा आर्टिकल आलेला होता. आय होप तुम्हाला हा आर्टिकल समजला असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता संपत. त्यानंतर आहे कालचं द हिंदू. ओके, म्हणजे जास्त काही बातम्या नव्हत्या. त्यानंतर आता हे पहा, कालचं द हिंदू पहिलीच बातमी आहे. CWMA अपहोल्ड ऑर्डरिंग डायरेक्टिंग रिलीज ऑफ कावेरी वॉटर टू तमिळनाडू. ओके, तुम्हाला माहिती असेल कावेरीच्या पाणीबद्दल थोडस इश्यू चालू आहे. व हे आजचं इश्यू नाही आहे पहा, तर 137 वर्षापूर्वीचा हा इश्यू आहे. म्हणजे ज्यावेळेस इंग्रज भारतात होते ना, तेव्हापासूनचा हा बेसिकली आपल्या देशातला इश्यू आहे. या इश्यूला आपण मॅपमध्ये पाहूयात पहा. तर हे पहा, अशा पद्धतीने ही कावेरी नदी आहे, किंवा जर समजत नसेल तर हे प्यारा भारत व कर्नाटक पासून आपली नदी जाते व थोडंसं केरळला टच होते. त्याच्यानंतर पुढे तमिळनाडूमध्ये ही एंटर करते. बरोबर आहे, कावेरी बेसिन. आता कावेरी बेसिन इथं डायरेक्टली दाखवण्यात आलेलं आहे पहा. व अगदी हे कावेरी बेसिन मधून केरळाला ती टच करते नदी. ओके, तर अशा पद्धतीने हे आहे पहा. मग ह्या दोघांमध्ये भांडण चालू आहे तमिळनाडू आणि कर्नाटकमध्ये. फक्त हे आताचं भांडण नाही, तर 137 वर्षापासूनचं भांडण आहे. ओके, ब्रिटिशांनी थोडे कायदे करू त्यांनी वाचवले होते पहा, किंवा त्यांच्यामध्ये एक तह केलेला होता किंवा तुम्ही एवढे दिवस एवढं पाणी वगैरे यूज करायचं अशा पद्धतीने. बरोबर आहे, हे पहा अशा पद्धतीने इथं संपतं कर्नाटक व हे अशा पद्धतीने इथून चालू होतं तमिळनाडू. ओके, व इथं केरळचं थोडंसं बेसिनचं आहे, परंतु केरळ तेवढं काही नाही म्हणत. मला पाण्याची म्हणजे आहे, त्यांनी पण थोडंसं देतात पाणी. आता इथं दिलेलं आहे पहा, वॉटर अलोकेशन हे 2007चं आहे. ओके, तर पहा TMC मध्ये इन TMC मध्ये दिलेलं आहे. हे तमिळनाडूमध्ये 419 TMC देण्यात आलं होतं पहा. कर्नाटकला 270, केरळला 30 आणि पुदुचेरीला फक्त 7 TMC पाणी कावेरी नदीचं भेटल. अशा पद्धतीने 2007ला यांनी हे निर्णय दिलेला होता. बरोबर, मग 2007चा निर्णय परत पहा, अगदीच पुन्हा 2018 पर्यंत तशा पद्धतीने चाललं. मग 2018ला सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली होती. मग सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला पहा की CWMA याची स्थापना करण्यात यावी. ओके, हे कधीपासून चालू झालेलं आहे CWMA हे 2018ला सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिला. त्या आदेशानुसार त्यांनी म्हटलं की बाबा कावेरीचं जे वॉटर मॅनेजमेंट आहे त्यासाठी तुम्ही एक अथॉरिटी बसवा व तिथून तुम्हाला काय करायचं आहे तर निर्णय घ्यायचे आहेत. बरोबर आहे, मग वरच्या राज्याला किती आणि खालच्या राज्यांना किती हे तिथं समजवण्यात येतील. आता पहा, हे 2007चं जे अलोकेशन होतं ना, 2007ला आपलं भारत देश अगदी चांगल्या पद्धतीने होता पहा. तेवढं जास्त पोल्युशन नव्हतं किंवा तेवढं जास्त क्लायमेट चेंज नव्हता. ओके, किंवा तेवढी जास्त पॉप्युलेशन पण नव्हती. बरोबर, मग बेंगळूरला पाणी देत असताना पहा, बेंगळूरची संख्या जी आहे किंवा लोकसंख्या जी आहे त्या झपाट्याने वाढत आहे. मग बेंगळूरची लोकसंख्या झपाट्याने वाढल्यानंतर हे 2007ला जे वॉटरचं डिव्हायडेशन करून दिलेलं होतं आपल्याला, ते वॉटरचं डिव्हायडेशन चालू शकलं नाही. मग त्यासाठी पहा, यांनी गेले होते सुप्रीम कोर्टामध्ये. मग सुप्रीम कोर्टाने म्हटलं की बाबा आता मी तर प्रत्येक गोष्टीला इथं चेक करू शकत नाही, यासाठी तुम्ही काय करा, कावेरी वॉटर मॅनेजमेंट अथॉरिटी याची स्थापना करा. मग 2018 मध्ये ह्याची 1 जून 2018 रोजी केंद्र सरकारच्या
जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार याची स्थापना करण्यात आलेली आहे. ओके, मग याचा उद्देश काय आहे तर कावेरी नदीच्या वाटप कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, पुदुचेरी या 4 राज्यांमध्ये योग्य व न्याय पद्धतीने व्हावी यासाठी देखरेख ठेवण्याचं काम CWMAचं आहे. त्यानंतर याचं कामकाज काय आहे तर पावसाळ्यातील पाण्याचा साठा, विविध धरणातील पाणीसाठा आणि धरणांची पाण्याची गरज लक्षात घेऊन पाणी सोडण्याचे आदेश हे प्राधिकरण देते. आता प्रॉब्लेम इथंच आहे पहा, कर्नाटक म्हणतं की बाबा मला जास्त पाणी दे, तमिळनाडू म्हणतं की बाबा मला जास्त पाणी दे. व इथं पहा 2007 नुसार ना तमिळनाडूला जास्त पाणी गेलेलं होतं व कर्नाटकला खूप कमी पाणी आलेलं, म्हणजे खूप तर नाही तेवढं, परंतु 270 मध्ये पाणी आलेलं होतं. मग कर्नाटक काय म्हणत आहे सध्याला, माझ्याकडे लोकसंख्या वाढलेली आहे व मला जास्त पाणी दे, कारण मी अप्पर साईडला आहे, हा प्यारा भारत. व पहा हे थोडंसं उंच पठारावरती आपलं कर्नाटक आहे, तर लोअर वरती काय गेलेलं आहे तमिळनाडू गेलेला आहे. किंवा पहा कावेरीचा उगम कर्नाटक मधून होतो व पुन्हा ती तमिळनाडूमध्ये जाते, बरोबर आहे. मग ते काय म्हणतात की बाबा पहिल्यांदा हक्क माझा आहे. मग या दोघांचं तू मैमय अशा पद्धतीने चालू आहे. आय होप तुम्हाला हा पॉईंट समजला असेल की बाबा कर्नाटक त्यांच्या बेंगळुरूला सिटीला पाणी देण्यासाठी हे थोडंसं जास्त मागणी करत आहे. त्यामुळेच पहा आता सध्याला कर्नाटकमध्ये जी विजय यांची मूवी आलेली आहे त्याला बॅन करण्याचा थोडासा प्रयत्न वगैरे चालू आहे. जे ओके, मग त्याचं नेमकं इश्यू तेच आहे. ओके, कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये पण आता काँग्रेसची सत्ता आहे. मग आता बघितलं तर 4 खासदार जे आहेत ते मंत्रिमंडळात सामील पण झालेले आहेत. परंतु प्रॉब्लेम इथं आहे की आता कावेरीचं पाणी आता नेमकं कोणाला भेटेल व किती भेटेल. ओके, मग आता यामध्ये कोण इंटरव्हेन्शन करेल किंवा कशा पद्धतीने हे पुढे जाईल हे पाहण्यासारखं नक्की आहे. त्यानंतर कावेरी नदीचा उगम पहा कर्नाटकातील ताल कावेरी ब्रह्मगिरी टेकड्या येथे होतो. ती कर्नाटकातून तमिळनाडूत वाहते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. ओके, हे अशा पद्धतीने आहे नदी. मग आता तुम्हाला उपनद्या, हे कावेरीचं बेसिन जेवढं मी सांगितलं पहा हे सर्व तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. परीक्षेला डायरेक्टली प्रश्न विचारले जातात UPSCला. ओके, तर प्लीज हे थोडंसं चार्ट तुम्ही लक्षात ठेवा. डन. त्यानंतर परत आपल्या द हिंदूकडे येऊयात, म्हणजे हे द हिंदू कालचं द हिंदू आहे पहा. ओके, डन. मग तुम्हाला ही बातमी समजली असेलच. त्यानंतर नेक्स्ट पहा, हे आर्टिकल महत्वाचं नाहीये, द नेक्स्ट DPI. आता हे कमोडिटीज AI याबद्दलच आलेलं आहे, स्किप करू शकता. पुढचा आर्टिकल आहे पहा, द बे ऑफ बेंगाल ॲज शांती अँकर. ओके, आता तुम्हाला माहिती आहे युनायटेड नेशन्स, ओके, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये पहा 5 परमनंट मेंबर आहेत. त्यामध्ये अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन आणि फ्रान्स हे ज्यावेळेस महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध, त्यावेळेस हे जिंकलेले राष्ट्र आहेत पहा, अमेरिका, रशिया, चायना, ब्रिटन आणि फ्रान्स. ओके, मग यांना थोडंसं जास्त पॉवरफुल स्टेटस वगैरे तिथं देण्यात आलेलं आहे. एवढंच, बाकी काही नाही आहे. म्हणजे भारत देश इथं का नाहीये तर त्याचं नेमकं कारण पहा, आपण त्यावेळेस गरीब नेशन होतो या निमित्ताने. बाकी उर्वरित आपण चायनाला पण पाठिंबा दिला होता, त्यावेळेस जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते, बरोबर आहे. मग ह्या सर्व कारणानिमित्त थोडंसं ठीक आहे, आता मान्य करूयात आपण जी काही सिच्युएशन आहे ती, बरोबर. मग आता हे 5 व स्थायी सदस्य असण्याचा फायदा काय आहे पहा, तर इथं डायरेक्टली तुम्हाला व्हिटो राईट मिळतो. ओके, आता हे सर्व तुम्ही शिकलाच असाल, म्हणजे इतिहासाच्या लेक्चर्समध्ये किंवा व्हिटो म्हणजे काय हे सर्व तुम्ही राज्यशास्त्रामध्ये वगैरे शिकलाच नक्की असाल, बरोबर आहे. तर पहा, ह्या 5 परमनंट मेंबरला व्हिटो अधिकार मिळालेले आहेत. म्हणजे आता अगदी कोण्याही देशाला काही जरी प्रस्ताव मांडायचा असला व या पैकी एकाही देशाने जर व्हिटो आणला ना तर तो प्रस्ताव खारिज केला जाऊ शकतो. मग एवढी ताकद या 5 मेंबरकडे आहे पहा. मग हे 5 झाले परमनंट मेंबर. त्याच्यानंतर पहा दुसरे येतात 10 अस्थायी मेंबर. आता 10 अस्थायी मेंबर मध्ये काय असतं पहा, तर ती त्यांचं कोणी जास्त तिथं ऐकत नाही, परंतु ते फक्त 2-2 वर्षासाठी येतात. व 2 वर्षासाठी आल्यानंतर पहा दुसऱ्या लगातार 2 वर्षासाठी ते येऊ शकत नाहीत. ओके, एकदा 2 वर्षाची टर्म संपल्यानंतर नेक्स्ट 2 वर्ष गॅप पडल्यानंतरच नेक्स्ट 2 वर्षाला तुम्हाला फॉर्म भरता येतो इलेक्शनसाठी. ओके, व हे 10 अस्थायी मेंबर्स कसे निवडले जातात तर पहा त्यांची निवडणूक केली जाते. ओके, हे देश 2 वर्षाच्या कार्यकाळासाठी निवडले जातात. यांना व्हिटोचा अधिकार नसतो, परंतु त्यांना मतदानाचा अधिकार मात्र नक्की असतो, बरोबर. व्हिटो यांना नसतो, परंतु मतदान ते करू शकतात नक्कीच, हे निर्णय चांगला किंवा वाईट असता म्हणून, बरोबर आहे. मग सध्याला सिच्युएशन पहा, भारत देशना सॉफ्ट पॉवरचा वापर करत इथे परमनंट 5 जे मेंबर्स आहेत त्याच्या यादीमध्ये जाण्याचा थोडासा प्रयत्न करत आहे, परंतु तिथं एक देश आपला रोडा बनत आहे, तो म्हणजे चायना. ओके, व चायनाने जर तिथं व्हिटो केलं तर आपल्याला वापस यावं लागतं. मग यासाठी भारत थोडंसं दबके पावलाने पुढे जात आहे. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला समजला असेल. आता अगदीच यालाच काउंटर करण्यासाठी जपान पण आहे पहा. ओके, मग आपल्यासोबत म्हणजे आपला युनायटेड नेशनचं परमनंट मेंबर होऊ नये यासाठी पाकिस्तान मदत करत आहे. अगदी तसंच जापान. ओके, जापान पण थोडंसं मदत करत आहे. त्यानंतर जर्मनी पण म्हणत आहे की बाबा मला पण येऊ द्या म्हणजे परमनंट मेंबर मध्ये. आता अगदी यामध्ये अमेंडमेंट होणं गरजेचे आहे, ते आपण इंटरनॅशनल रिलेशनच्या लेक्चर्समध्ये सर्व काही डिटेलमध्ये शिकणारच आहोत.
ओके. तर परमनंट 5 मेंबर्स जे आहेत ना त्यांच्याकडे खूप पॉवर आहे, बरोबर. मग यासाठी भारत देश पण थोडंसं प्रयत्न करत आहे. मग 2028 आणि 29च्या निवडणुकीसाठी पहा भारत सरकारने फॉर्म भरलाय इलेक्शनचा. ओके, म्हणजे नेक्स्ट टर्मसाठी भारताला ती सीट मिळालेली आहे. मग ते सीटचं इलेक्शन लढण्यासाठी पहा एक चर्चा झाली. मग त्यामध्ये जे आपले फॉरेन अफेअर्स मिनिस्टर्स आहेत एस जयशंकर यांनी बोलत असताना शांती अँकर किंवा शांती हे नाव त्यांनी उच्चारलं. मग ही शांती काय आहे तर पहा, तुम्हाला इथं डायरेक्टली फुल फॉर्म लक्षात येईल. तर त्यांच्या पद्धतीने सिक्युरिंग हॉलिस्टिक ॲडव्हान्समेंट थ्रू नॉर्म्स, ट्रस्ट अँड इंटिग्रिटी, म्हणजेच काय शांती. तर आपला काय बे ऑफ बेंगाल हा आपला प्यारा भारत आहे व या प्यारा भारतच्या बाजूला जो काही एवढा प्रदेश आहे यामधील जे राज्य आहेत याच्या शेजारील जे राष्ट्र आहेत जसं बिमस्टेक आहे पहा. ओके, त्यानंतर आसियान आहे. हे जे सर्व राष्ट्र आहेत ना हे पाठिंबा द्यावेत आपल्याला व युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचे जे 10 राष्ट्र उर्वरित जे 10 राष्ट्र आहेत त्यांच्याकडून मदत केली जाते किंवा अस्थायी स्वरूपाचे जे 10 राष्ट्र आहेत ना तिथं आपल्याला जागा मिळावी यासाठी भारत प्रयत्न करत आहे व तुम्ही मला वोट द्या असं भारत देशाचं तिथं काय म्हणू शकता एक प्रचार चालू आहे. मग तो प्रचार कोण करत आहे तर सध्याला एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर करत आहेत. मग याबद्दलचा हा आर्टिकल आलेला आहे. त्याच्यानंतर पहा भारत देशाने कोणते हे केलेले आहेत म्हणजे प्रगतिशील प्रोजेक्ट अवलंबलेले आहेत या प्रदेशामध्ये, बे ऑफ बेंगाल असू द्या किंवा इंडियन ओशनमध्ये. तर लक्षात घ्या आपण काय केलंय, महासागर, सागर, त्यानंतर आता हे शांती नवीन आलेलं आहे. महासागर आणि सागर हे दोन तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा पॉईंट्स, कारण हे भारत देशाने राबवलेले पॉईंट्स आहेत किंवा भारत देशाने राबवलेले हे प्रोजेक्ट आहेत. ओके, आता हे डीपमध्ये कधी पाहणार आहोत तर इंटरनॅशनल रिलेशनमध्येच हे पाहणार आहोत सर्व काही आपण. आता अगदी यामध्ये डिटेलमध्ये काही दिलेलं पण नाही आहे. पहा यांनी काय देण्याचा प्रयत्न केलाय फक्त की बाबा एस जयशंकर यांनी कशा पद्धतीने चॅलेंज केलेलं आहे एवढंच आहे, उर्वरित गरजेचं नाही. युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये आपण इलेक्शनचा फॉर्म भरलेला आहे. थोडंसं थांबा, तिथे पण इलेक्शनमध्ये जर आपण जिंकून आलो तर मग नक्की आपण याबद्दल डिटेलमध्ये पाहणारच आहोत व युनायटेड नेशनला तर आपल्याला घ्यायचंच आहे. ओके, व तुमची पण परीक्षा पहा लगेच उद्या नाहीये त्यामुळे निश्चिंत राहा. ओके, डन. एवढं जरी केलं तर मोर दॅन सफिशियंट आहे. नेक्स्ट पहा, हाऊ कॉमन आर क्लाउड बर्स्ट इन इंडिया. आता ढगफुटीबद्दलचा याच्या पूर्वीच आपण एक प्रश्न पण दिला होता विद्यार्थ्यांना, मग त्याला थोडक्यात आपण डिस्कस करूयात. ओके, तर पहा IMD ने व्याख्या केलेली आहे ढगफुटीची. तर भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार जेव्हा 20 ते 30 चौरस किलोमीटरच्या लहान भागात एका तासात 10 सेंटीमीटर ते 10 सेंटीमीटर म्हणजेच 100 मिलीमीटर किंवा त्याहून अधिक पाऊस पडतो तेव्हा त्याला ढगफुटी असं म्हणतात. प्लीज ही डेफिनेशन लक्षात ठेवा, परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट, तुलना. इंदूर शहरात वर्षभरात सरासरी 1062 मिलीमीटर पाऊस पडतो ढगफुटीच्या वेळी. या वर्षीच्या पावसाळ्यात 10% पाऊस अवघ्या 60 मिनिटात कोसळतो. म्हणजे पहा अगदीच 10% एका 60 मिनिटांमध्ये जर तेवढं पाऊस कोसळलं तर नक्कीच इथं काय आहे, ढगफुटी झालेली आहे असं आपण तिथं कन्सिडर करतो. आणि मिनी क्लाउड बस्ट म्हणजेच काय तर वैज्ञानिक एका तासात 5 सेंटीमीटर पावसाला मिनी क्लाउड बस्ट म्हणण्याची शिफारस करतात, कारण डोंगर दऱ्यांच्या रचनेमुळे इतका पाऊसही विनाशक ठरवू शकतो. बरोबर. त्याच्यानंतर आता मग क्लाउड बस्ट किंवा जे ढगफुटी आहे त्याला निगेटिव्ह सेन्सने कशा पद्धतीने पाहिलं जातं ते थोडक्यात पहा. तर प्रशासन आणि प्रसारमाध्यमे अनेकदा पुराच्या प्रत्येक घटना ढगफुटी हे नाव देऊन स्वतःचे अपयश लपवण्याचा ते प्रयत्न करत असतात. त्यानंतर कुप्रशासनाची ढाल. अचानक उद्भवलेली नैसर्गिक आपत्ती ठरवून जबाबदारी झटकणे सोपे असते, मात्र प्रत्यक्ष कारण नाले सफाई अभाव, नदीच्या पात्रातील बेकायदेशीर बांधकामे आणि ड्रेनेजचा अभाव हे असते. ओके, म्हणजे पहा ढगफुटीचं कारण वेगळं असतं परंतु प्रशासन आपल्याला सांगतं वेगळं, किंवा ढगफुटी झाली परंतु प्रत्यक्षात लेखक काय म्हणत आहेत पहा की ढगफुटी जास्त करून होत नाही, फक्त तिथे काय होतं पहा अपुऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे आपल्याकडे ढगफुटीसारखे सदृश्य तिथे पाऊस वगैरे पडतो असं त्यांचं मत आहे. नेक्स्ट पहा, उदाहरणं इथं दिलेली आहेत. धाराली पूर 2025 मध्ये आलेलं होतं पहा, तर नक्कीच इथं उदाहरण आहे ते पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर आता ढगफुटीचा अंदाज बांधणे कठीण का आहे. आपण म्हटलं ठीक आहे पहा हे झालं, ढगफुटी येते कशी का होणं येत आलेली आहे बरोबर. मग आता त्याची काही जे ढगफुटीला आपण अडवणं सोपं आहे का तर याबद्दल चर्चा केलेली आहे. पहा तर अत्यंत लहान क्षेत्र तर ते खूप कठीण आहे ढगफुटीला अडवणं. तर पहा हवामान मॉडेल्स मोठ्या ग्रीड्स मध्ये काम करतात, तर ढगफुटी ही ग्रीड पेक्षा खूप लहान भागात आणि अवघ्या काही मिनिटात घडते. ओके, म्हणजे अगदी पहा ढगफुटी ही खूप छोटी आहे, म्हणजे छोट्याशा मर्यादित स्वरूपामध्ये आहे ना. तुम्ही हे पाहिलात कुठं पाहिलात तर 20 ते 30 चौरस किलोमीटरच्या अंतर्गतच किंवा त्या क्षेत्रामध्येच ढगफुटी होते बरोबर आहे. परंतु जर तुम्ही तुमचे हवामान विभागाचे जे यंत्र आहेत ते पूर्ण
होलिस्टिक अप्रोच त्यांनी घेतात. म्हणजे अगदी आपला एवढ्याच प्रदेशामध्ये पाऊस पडणार आहे, परंतु ते सगळीकडे फिरतात पहाटांचे पाते. मग त्यांना लक्षात येते पाऊस पडणारच नाही, परंतु ह्या एवढ्याच छोट्याशा खाणीमध्येच एकदम भयावह पाऊस पडतो. मग तेव्हा काय होते, ढगफुटी होते असं आपण तिथे जाहीर करतो. नेक्स्ट पहा, डोंगराळ भागातील अडथळे. उत्तराखंड, हिमाचल आणि काश्मीरमध्ये पर्वतामुळे डॉपलर वेदर रडार लहरी अडतात, त्यामुळे रडारला ब्लॉक स्पॉट तिथं तयार होतात. म्हणजे पहा, आता ही पर्वताला जर अडून जर आपली रडार सिस्टीम जर तिथं वर्क करणं नसे झाली तर नक्कीच तिथे खरंच ढगफुटी होणार आहे का हे आपल्याला समजेल का, तर बिलकुल समजत नाही. मग हे एक इश्यू आहे पहा. नेक्स्ट, स्वयंचलित केंद्रांची कमतरता. दुर्गम भागात पर्जन्यमापक नसतात, त्यामुळे ढगफुटी 2 किलोमीटर अंतरावर झाली तरी तिची अधिकृत नोंद होत नाही. व हे सत्य आहे पहा. आपल्याकडे फक्त पुणे वेधशाळेचेच रिपोर्ट आपण मागवतो. लातूर जिल्हा किंवा नांदेड जिल्हा अशा पद्धतीने आपल्याकडे वेधशाळा तिथं प्रस्थापित झालेल्या नाहीत. या कारणानिमित्त पण पहा आपल्याकडे काय होत आहे, ढगफुटी किंवा अगदी आपत्ती व्यवस्थापनाला थोडंसं चॅलेंजिंग सिच्युएशन ठरत आहे. ओके, डन. त्याच्यानंतर नाऊड स्कॅलिंग. IMD दर काही तासांनी तातडीचे अल्पकालीन इशारे जाहीर करते, त्यासाठी त्यांनी तंत्रज्ञान जे वापर करते त्यांना नाऊकास्टिंग असं म्हटलेलं आहे. त्यानंतर मिशन मौसम. हे प्लीज लक्षात ठेवा, परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पहा. मिशन मौसम प्रत्येक परीक्षेसाठी म्हणजे अगदी ग्रुप बी, ग्रुप सी, त्यानंतर राज्यसेवा, सरळ सेवा, म्हणजे एक म्हणजे कोणतीही परीक्षा घ्या त्यामध्ये हे मिशन मौसम विचारलं जाऊ शकतं, कारण ही अतिशय महत्वाची स्कीम आहे. तर या राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत भारत सरकार रडार नेटवर्क 40 वरून दुप्पट करत आहे आणि अतिस्थानिक घटनांचा अचूक घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता AIचा पण वापर यामध्ये करण्यात येत आहे. ओके, मिशन मौसम कशा संदर्भात आहे, तर मोसमसाठी आहे व यांचं ॲप पण आहे लॉन्च झालेलं. ओके, तर प्लीज तुम्ही ते पाहू शकता. त्यानंतर UPSCच्या दृष्टिकोनातून थोडंसं आपण जर निष्कर्ष काढले तर पहा, उपाय इथं द्यायचे आहेत आणि निष्कर्ष पहा. प्रशासनाने नैसर्गिक आपत्तीचे नाव देऊन मानव निर्मित चुका जसं की अतिक्रमण, निष्कर्ष रस्ते, जंगलतोड, झाकणे थांबवले पाहिजे. म्हणजे ज्याला खोटं आहे ते खोटंच आहे व सत्य आहे ते सत्य आहे. तर अगदीच पहा, मुलामा लावण्याचा प्रयत्न प्रशासनाने करू नये असं इथं डायरेक्टली त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे लेखकांनी. आणि वे फॉरवर्ड जर तुम्ही म्हटलात तर हिमालय आणि संवेदनशील भागात झोनिंग कडक लागू करणे. नेक्स्ट, डॉपलर रडारचे नेटवर्क वाढवून नाऊड स्कॅटिंग अलर्ट जारी करणे. नद्यांची पातळी मोकळी ठेवून आपत्ती प्रतिबंधक उपाय सुचवणे. हे अशा पद्धतीने पहा, इथे उपाय पण मी दिलेले आहेत. तर नक्कीच प्लीज हे टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता. आता आपण डेली बेसिसवर मी तुम्हाला हे देईन व एकाच दिवशी आपण पुन्हा ज्यावेळेस महिना संपेल ऑगस्ट त्यावेळेस तुम्हाला ह्याचं कंपायलेशन करून मी देण्याचा प्रयत्न करेन. ओके, डन. तर आता आपण इथे थांबूयात. तर प्लीज हे मिशन मौसम एवढं लक्षात ठेवा, परीक्षेला विचारण्याचे जास्त चान्सेस आहेत. ओके, डन. त्यानंतर उर्वरित आर्टिकल आपल्यासाठी गरजेचं नाही आहे पहा, म्हणजे जे की पॉलिटिकल थोडेसे आर्टिकल, त्यामुळे मी थांबलेलो आहे. ओके, डन. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.